नाही म्हणता म्हणता का बापा थंडी लागून राहिली. या थंडीमध्ये तेल नाव नाही का गोटा बनून राहते म्हणून त्याला पिघलवासाठी चुलीमध्ये टाकत होतो. चुलीतला विस्तही बारून गेला, त्याला फुकू फुकू नाही का गरम करत होतो तेलाले. गरम होईन ना डोक्याला लावीन म्हणलं, लावून घेतलं तेल गिल्लं, लावून घेतलं आपली टिकली बढिया. घरातले काम करू करू तर माझा जीव पुरा विटारून गेला. आता मी ना पक्का विचार केला का यावेळी आज घराच्या बाहेर गेल्यावर येतच नाही बा म्हणून आपलं नाही का टोपरं गिपरं लावून टाकलं मी ना पक्क. कसं थंडीनं बी तर वाचा लागेल ना, घराच्या बाहेर निघत आहोत. नाही तर आई मनाची गेली तर गेली बकरी, पण टोपरे लावून नाही गेली बा म्हणून मी ना पक्क टोपरं गिपरं लावून टाकलं आपलं. तुमच्याकडे थंडी हाय का नाही? नाही तर मलाच थंडी लागत आहे. आमचा ऋतुपा किती प्यारा बाय करून राहिला. काही म्हणा बापा, आमच्या घुगूचा डस्ट म्हणलं तर काही खरं ना, एकदम फाउंडेशनच आहे. पहा किती डस्ट दिसत आहे. म्हणून मी घरी पावडर लावून निघत नाही, कारण की आमच्या घुगूस मध्ये गेला का मस्त फाउंडेशन राहते. म्हणून मला पावडर लावायची गरजच नाही. आबा बस स्टँडवर येऊन पाहतो तर बसच नाही, तर गेलो मग गुपचूप खाले. आबा गुपचूप वाला भाऊ म्हणते टाइम आहे थोडस. मी म्हणलं भाऊ मला भूक लागली लवकर दे. पोरगी म्हणते किती खाते? चुपईलाही महाग झाले बाप्पा, 10चे 3च येते. गुपचूप खाऊन घेतलं, पटसे ना धावत धावत परालो बस आली बा म्हणून. काही म्हणा माझी सीट बुक राहते पहिलंच. गेलं का बसाचंच काम आहे फक्त. आमच्या इकडच्या लोकांचा थंडी मनचा खर्राना चहाच्या दुकानावर पाहतो तो मस्त ढोरासारखी भीड राहते. आपण समोर जाऊन पाहतो तो का हो हे गाड्याची लाईन लागून आहे पांढर कवड्यामध्ये. अच्छा आज शनिवार आहे ना, तर मस्त लोक येते काय येतं जत्राच भरते जशी. दुरून दुरून येते आमच्या गावाला इकडे पूजा करायसाठी. मस्त मोठं जात मंदिर बांधून आहे ना म्हणून.